श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या शब्दांमध्ये सेवेकरी कोणाला म्हणतात, स्वामींना कसे सेवेकरी हवे आहेत, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात. जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृतीत येते तेव्हा तिचे रूपांतर सेवेत होते. आणि जेव्हा स्वामींना असे पात्र शरीर भेटते तेव्हा स्वामी महाराज त्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करतात. त्या शरीरामध्ये भक्ती, विश्वास, साहस, रचनात्मकता, कृतज्ञता आदी ईश्वरीय गुण चमकतात. या शरीरास, हे जे शरीर आहे, ह्याला स्वामी सेवेकरी म्हणतात. आता स्वामींची ज्योत आपल्या हृदयात कशी तेवत ठेवायची आहे आणि हृदयात निवासरत स्वामींचे दर्शन कसे करायचे आहे, त्या पहिले एक छोटीशी कथा. जेव्हा सुद्धा आपल्याला काही समस्या येते तर निराकरण करता आपण देवाजवळ जातो. देवाने सुद्धा विचार केला की प्रत्येक माणसाबरोबर काही ना काही समस्या असतेच, तर आपण आपल्या भक्ताबरोबर कसं राहायचं. देव हा विचार करत होते आणि आपल्याला भक्ताबरोबर राहायचं आहे. तर सूर्य देवता म्हणाले की माणूस काय करतो, सगळ्या दूर देवाला ढूंढतो. आकाश, पाताळ, मंदिर, वरती, खाली, सगळ्या दूर, पण त्यांना काही देव मिळत नाही. पण माणूस कधी पण भजन उपासना करताना आपल्या हृदयामध्ये नाही पाहत, कारण की देव तर तिथेच बसलेला आहे. म्हणून सूर्यदेवता म्हणाले की त्यांनी उपासना अशी करावी की हृदयामध्ये निवासरत तुम्हाला देवाचे दर्शन होऊन जाय, तुम्हाला स्वामींचे दर्शन होऊन जाय. आणि जर तुम्ही तिथे पाहणं सुरू केलं तर स्वामी समर्थ तुम्हाला तिथेच दिसतील. आता जर हृदयामध्ये स्वामींना पाहायचं आहे तर काय करावं लागेल, आपल्याला स्वामी उपासनाची ज्योत तेवत ठेवावी लागेल. आता ती ज्योत आपल्याला कशी तेवत ठेवायची आहे, कारण की काय होतं, आपण जेव्हा उपासना करतो तर त्या उपासनामुळे मानसिक शारीरिक त्रास येतो, तणाव सुरू होऊन जातो, परिस्थिती प्रतिकूल होऊन जाते, अपयशचारी करून येऊन जातो, समस्या येऊन जाते, अडचणी येऊन जातात. त्यावेळेस असं वाटतं हा उपासनेचा मार्ग खूप जास्त कठीण आहे. आणि आपल्या मनात तेव्हा विचार येतो की अरे, आता ही उपासना आपण सोडून द्यावी, कारण की उपासना करताना नक्कीच आपलं काही चुकत असेल. आणि तेव्हा शंका कुशंका यायला लागते आणि आपण उपासना सोडायचा विचार करतो किंवा उपासना सोडूनही देतो. आणि मग मनात आलं तर परत सुरू करून देतो. तर ह्यानी काय होतं, आपण जेव्हा एक दिवा लावतो त्याच्यामध्ये तूप टाकतो, तो दिवा जेव्हा लावतो तर काय होतं, त्याचा उजेड होतो, प्रकाश होतो. पण त्या प्रकाशाला निरंतर ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्यात सतत आपल्याला तूप टाकावं लागतं, तेव्हा ती ज्योत तेवत राहते. तेच आहे, स्वामींच्या उपासनाची ज्योत तुम्हाला तेवत ठेवायची आहे तेव्हा स्वामींचे दर्शन होतील. तर त्याकरता तुम्हाला परिश्रम करावा लागतं ना, घडी घडी तूप टाकायचं. तर हेच परिश्रम आपल्याला उपासनामध्ये सुद्धा करायचं आहे. वेळ कशी असो, कितीही कठीण परिस्थिती असो, पण उपासनाची ज्योत ठेवण्याकरता तुम्हाला रोज उपासना करायची आहे. आणि धीरे धीरे काय होईल, जर निरंतर तुम्ही उपासना केली तर हा मार्ग सुकर होत जातो, तुम्हाला सुकर होत जाईल हा मार्ग. आणि देवाची म्हणजे स्वामींची उपस्थितीचा आपल्याला अनुभव येतो आणि धीरे धीरे विश्वास व्हायला लागतो. आणि तो विश्वास केव्हा मिळतो, जेव्हा ती जी ज्योत आपण लावली आहे स्वामींची उपासनेची, ती केव्हा अजून छान तिचा प्रकाश पडतो, केव्हा तिचा चांगला प्रकाश मिळतो, ज्या वेळेला आपलं अंतर्बाह्य शुद्ध होतो, तेव्हाच त्या प्रचंड शक्तीचा आपल्या ठिकाणी अथांग साठ होतो. आणि स्वामींचं हे नाव मुखात येऊन आपण आपलं चित्त त्यात रमवून देतो. आणि जे काही आहे ते स्वामींमुळे आहे आणि जे काही होणार आहे ते स्वामींमुळे होणार आहे. जेव्हा आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या अंतर्मनामध्ये ही गोष्ट यायला लागती, तेव्हा धीरे धीरे
स्वामींचं जे सचेतन चित्र आहे, जी मूर्ती आहे, जो फोटो आहे, तो आपल्याला धीरे धीरे, जो अस्पष्ट आहे तो धीरे धीरे स्पष्ट व्हायला लागतो. म्हणून स्वामी सेवा जी आहे ती स्वार्थ सोडून आणि हे म्हणायचं की मी त्यांच्या कृपा छत्रात आहे आणि मी स्वामी नामाची ज्योत जी लावली आहे, मी ती ज्योत कधी सुद्धा त्या ज्योतीला कधी विझू नाही देणार. ती ज्योत अशीच तेवत राहील. त्याकरता आपल्याला काय करावं लागेल, तर त्याकरता आपल्याला ज्ञान प्राप्त करावं लागेल. त्याकरता आपल्याला धीर धरावा लागेल. त्याकरता आपल्याला एकाग्रता आणावी लागेल. त्याकरता आपल्याला सतत स्वामी नामस्मरण करावं लागेल. त्याकरता आपलं चित्त स्थिर करावं लागेल. त्याकरता आपल्याला कष्टमय सेवाही करावी लागेल. त्याकरता आपल्याला धरता आणावी लागेल. त्याकरता आपल्याला एक ठिकाणी बसून धीरे धीरे स्वामींचं नामस्मरण करावं लागेल. आपल्याला सतत आपल्या जन्माचे मर्म ओळखण्याची तयारी सुद्धा करावी लागेल. आणि अशा वेळेस आपल्याला मनाची आणि शरीराची स्थिरता सुद्धा प्राप्त करावी लागेल. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला एक सेवेकरी बनायचं आहे, स्वामींचं सेवेकरी बनायचं आहे, तर स्वामींचा सेवेकरी बनण्याकरता तुम्हाला हे सगळी उपासना, हे सगळे प्रयत्न करावे लागतील. आणि जेव्हा हे प्रयत्न तुमचे सफल झाले तर स्वामींचं चित्र हृदयामध्ये स्पष्ट दिसायला लागेल. धीरे धीरे स्वामी तुमच्या हृदयात निवासरत आहे हे स्पष्टता तुम्हाला जाणवू येईल. आणि हे शरीर, जो तुमचं शरीर आहे, जे सेवेकरीचं शरीर आहे, ते शरीराचा स्वामी धीरे धीरे कशा करता काय करतील स्वामी, तुम्हाला पहिलेच सांगितलं की अशा शरीराच्या मार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचा कार्य स्वामी सुरू करून देतील आणि तुमचं हे शरीर त्या कार्य करता कामास येईल. तेव्हा तुम्ही खरे सेवेकरी म्हणवल्या जाल आणि तेव्हाच तुमची स्वामी भक्ती खरी म्हटली जाईल. तर आता जर सेवेकरी बनायचं आहे तर सेवेकरीचा मार्ग खूप कठीण आहे. स्वामींपर्यंत पोहोचायचा मार्ग खूप कठीण आहे. फक्त विश्वास ठेवून त्या कठीण पायरीवर आपल्याला पाय ठेवून पुढे वाढायचं आहे. पुढे स्वामी स्वतः पाहून घेतील जेव्हा तुम्ही पवित्र मनाने स्वामींपर्यंत पोहोचाल. जर तुम्हाला सेवेकरी बनायचं आहे तर कष्ट करून घ्या आणि स्वामींना प्राप्त करून घ्या, स्वामी कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.